झी 24 तास एक पाऊल पुढे। नागपूरमध्ये अक्षरशः उल्कापात झालेला आहे। नागपूरच्या काटोल भागात हा उल्कापात झालेला आहे। मोठा आवाज होऊन आगीचा गोळा इथे पडला। उल्कापाताला भूगर्भशास्त्रज्ञांनी देखील दुजोरा दिला आहे। नागपूरच्या काटोल भागात हा उल्कापात झाला आहे। मोठा आवाज होऊन आगीचा गोळा इथे पडला आणि हा उल्कापातच होता, याला भूगर्भशास्त्रज्ञांनी देखील दुजोरा दिलाय। नागपूरच्या काटोल भागात हा उल्कापात झालाय। मोठा आवाज होऊन आगीचा गोळा पडला आणि या उल्कापाताला भूगर्भशास्त्रज्ञांनी देखील दुजोरा दिलेला आहे। अशा प्रकारचा उल्कापात फार कमी बघायला मिळतो आणि म्हणूनच ती एक उत्सुकता असे आगीचा मोठा गोळा तिथे पडलेला आहे आणि हा उल्कापात होता, याला देखील भूगर्भशास्त्रज्ञांनी दुजोरा दिलाय। मोठा आवाज झाला जेव्हा हा आगीचा गोळा पडला तेव्हा अर्थातच त्याच्यामुळे लोकांना काही क्षण काय झालं हे काही कळलंच नाही। मात्र थोड्या वेळाने जेव्हा उल्का पडलेली दिसली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा उल्कापातच होता। अर्थातच हा जेव्हा उल्कापात झाला तेव्हा मोठा आवाज आला आणि त्याचबरोबर एक मोठा आगीचा गोळा देखील आकाशातून खाली जमिनीवरती कोसळताना अनेकांनी बघितलं आणि अर्थातच भीतीचे तांडव माजलं। मात्र काही वेळातच हे त्यांच्या लक्षात आलं की हा कुठल्याही प्रकारे घाबरून जाण्याची गोष्ट नाहीये, तर हा केवळ एक उल्कापात आहे। भूवैज्ञानिक संजय वानखेडे आपल्या बरोबर आहे। संजय जी, उल्कापात झालेला आहे काटोल जवळ, काटोल या भागामध्ये, आम्हाला जरा याविषयी थोडी अधिक माहिती द्या। हा म्हणजे इथं 22 तारखेला लोकांनी खूप आगीचा गोळा पडल्यासारखं सांगितलं होतं। त्यांनी एका वार्ताहरांनी काटोलवरून आम्हाला म्हटलं की एक दगड सापडलेला आहे, तुम्ही येऊन थोडंसं पाहत आहे। तर आम्ही तिथे व्हिजिट केली। तर आम्हाला तो व्हिजिट केल्यानंतर तिथं 4 ठिकाणी आम्हाला काटोलमध्ये 4 ठिकाणी आम्हाला हे भेटले आहेत, उल्काचे ते सॅम्पल भेटलेले आहेत आणि साधारणतः म्हणजे वेगवेगळ्या साईज मध्ये आहेत। एक जो मोठा सॅम्पल आहे तो नियर अबाउट 12 सेंटीमीटर बाय 13 सेंटीमीटर असा आहे आणि 673 ग्रामचा आहे तो आणि बाकीचे 2 लहान आहेत। त्याच्यात काय झालंय की एका ठिकाणी जेव्हा तो पडला लहान तर एका टीनच्या शेड मधून तो पडून खाली पडला आहे। निश्चितच संजय जी, उल्कापात झालेला आहे। आपण जसं म्हणता की 3 ते 4 ठिकाणी आपण हा उल्कापात जे विविध ठिकाणी आपल्याला हे दिसलं आणि विविध आकाराच्या या उल्का होत्या। धन्यवाद तुर्तास संजय जी, ही माहिती दिल्याबद्दल। हे होते भूगर्भशास्त्रज्ञ संजय वानखेडे। नागपुरात उल्कापात झालेला आहे आणि 4 ठिकाणी काटोल भागात अशा प्रकारच्या उल्का भूगर्भशास्त्रज्ञांना दिसल्या। झी 24 तास एक पाऊल पुढे।